बघा, बक बूस्ट चॉपर, एक स्टेप अप चॉपर बघितला आपण, त्याला आपण काय म्हणतो बूस्ट चॉपर, आणि एक स्टेप डाऊन चॉपर बघितलं त्याला आपण काय म्हणतो बक चॉपर. दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर बक बूस्ट चॉपर तयार होईल. येतं लक्षात. म्हणजे एक स्टेप अप चॉपर काय करते, व्होल्टेज वाढवते, स्टेप डाऊन चॉपर काय करते, व्होल्टेज कमी करतं. आणि बक बूस्ट चॉपर म्हणजे स्टेप अप डाऊन चॉपर हे वाढवतं सुद्धा आणि कमी करतं. म्हणजे याच्यामध्ये बघा, आउटपुट व्होल्टेज इज व्हॅरिंग बाय ड्युटी सायकल. डी म्हणजे काय, ड्युटी सायकल. डी इज इक्वल्स टू टी ऑन डिवायडेड बाय टी बघितलं आपण. आणि इट कॅन चेंज फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. शून्यापासून तर अगदी इन्फिनिटीपर्यंत आपण व्होल्टेज चेंज करू शकतो. ही या चॉपरची खासियत आहे. आयडियली इन्फिनिटी, प्रॅक्टिकली इन्फिनिटी नॉट पॉसिबल. सो बक बूस्ट चॉपर हे असं चॉपर आहे जे व्होल्टेज वाढवतं सुद्धा आणि कमीसुद्धा करतं. ओके, स्टेप अप आणि डाऊनचं दोन्ही काम करतं, म्हणून याला बक बूस्ट चॉपर म्हणतात. तर कन्स्ट्रक्शन इट इज व्हेरी सिम्पल. इट कन्सिस्ट ऑफ सप्लाय, बॅटरी सप्लाय, त्याला आपण VS म्हणलं आहे, सोर्स. त्याच्यानंतर एक ट्रान्झिस्टर Q वापरलं. काय वापरलं आहे, ट्रान्झिस्टर Q. त्याच्यानंतर हे एक डायोड वापरला आहे, एक कॅपॅसिटर वापरलं आहे. त्याच्यानंतर लोड. जनरली हा रेजिस्टिव्ह किंवा रेजिस्टिव्हच असतो जनरली. तर बघा, या चॉपरला इन्व्हर्टिंग चॉपरसुद्धा म्हणतात. या चॉपरला इन्व्हर्टिंग चॉपरसुद्धा म्हणतात. बघा, सप्लाय व्होल्टेज आला तर इनिशियली तुमचं डायोड हे ऑफ आहे, तर मग करंट कसा फ्लो होईल, करंट इज फ्लोईंग फ्रॉम दिस टू दिस. करंट कसा फ्लो होईल, इंडक्टरमधून करंट फ्लो होईल. आणि इंडक्टरमधून करंट फ्लो झाल्याच्या नंतर बघा, करंट इज फ्लोईंग फ्रॉम इंडक्टर. सो करंट इनक्रीज फ्रॉम I1 टू I2. ओके, करंट इनक्रीज फ्रॉम I1 टू I2. इनिशियली इफ कॅपॅसिटर इज चार्ज देन करंट इज ऑल्सो फ्लोईंग फ्रॉम कॅपॅसिटर. तर बघा, लक्ष द्या एक मिनटं. तर काय झालं होतं, हे करंट लिहायचे राहिले होते, असू दे. तर इन मोड 1 पहिलं तर याचं ऑपरेशन दोन मोडमध्ये, एक मोड 1 आणि एक मोड 2. मोड 1मध्ये तुमचा Q काय असतो, ऑन असतो. Q1 जो आहे एकमेव Q तो ऑन असतो. ओके, हा Q जो आहे NPN ट्रान्झिस्टर हा ऑन आहे, याचा ॲरो आउटसाईड एरिया म्हणून NPN ट्रान्झिस्टर. ओके, तर इनिशियली इन मोड 1 Q1 इज ऑन कंडिशन. मग Q1 ऑन आहे, डायोड ऑफ आहे, तर करंट तुमचा इकडून फ्लो होईल. ओके, त्याच वेळेस जर कॅपॅसिटर इनिशियली चार्ज झालेला असेल तर तुमचा करंट लोडमधून सुद्धा फ्लो होईल. ओके, पण पहिल्या कंडिशनमध्ये इथं काय होईल, इंडक्टर एनर्जी स्टोअर करेल. पहिल्या कंडिशनमध्ये काय होईल, इंडक्टर एनर्जी स्टोअर करेल आणि त्यावेळेस तुम्हाला आउटपुटसुद्धा भेटेल. तर हे आउटपुट असेल तुमचं. ओके, हे आउटपुट असेल. आणि लोड करंट इज फ्रॉम I1 टू I2. सॉरी, इंडक्टर करंट इज फ्रॉम I1 टू I2. त्याच्यानंतर डायोड करंट फ्लो होणार नाही. त्याच्यानंतर Qमधून करंट फ्लो होईल आणि हे तुमचं काय असेल, करंट थ्रू कॅपॅसिटर. तर निगेटिव्ह करंट फ्लो होईल. आता बघा, मोड 2मध्ये काय होते, Q1 ऑफ होते. तर हे पहा, मोड 2मध्ये Q1 काय आहे, ऑफ आहे. आणि डायोड काय आहे, कंडक्शनमध्ये. सो D1 कंडक्शनमध्ये. आता D1 कंडक्शनमध्ये, त्याच्यानंतर बघा डायोड कंडक्शनमध्ये. पहिले ऑफ होता, आता कंडक्शनमध्ये. तर काय होणार आहे, परत दुसऱ्या मोडमध्ये इंडक्टरची पोलॅरिटी रिव्हर्स होणार आहे. इंडक्टरची काय होईल, पोलॅरिटी रिव्हर्स होईल. असा करंट फ्लो होईल, असं. ओके, असा करंट फ्लो होईल. आणि म्हणजेच इंडक्टरचं करंट असा I2 टू I1 होईल. परत I1 टू I2, I2 टू I1. तर यावेळेस मात्र डायोडमधून करंट फ्लो होईल. हा शेडेड पोलनी ID दाखवलेला आहे. Qच्या इथं करंट फ्लो होणार नाही. ओके, कारण Q ऑफ आहे. ओके, आणि हा IC कॅपॅसिटरमधून लार्ज करंट फ्लो होईल, पॉझिटिव्ह. पहिले निगेटिव्ह करंट फ्लो होता, आता पॉझिटिव्ह करंट फ्लो होईल. येतं लक्षात.
तर हे काय आहे मोड 1 आणि हे मोड 2 अशा पद्धतीने हे ऑपरेट करेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आउटपुट व्होल्टेज जे आहे ते किती असेल तुमचं -d(VS) डिवायडेड बाय 1 - d. डी म्हणजे काय ड्युटी सायकल. मग डी व्हॅरी करून आपण आउटपुट किती चेंज करू शकतो 0 to इन्फिनिटीपर्यंत चेंज करू शकतो. डी व्हॅरी करून आउटपुट किती चेंज करू शकतो 0 to इन्फिनिटी चेंज करू शकतो. आणि म्हणून या चॉपरला बक बूस्ट चॉपर म्हणतात, जे व्होल्टेज वाढवण्याचं सुद्धा काम करतं आणि कमी करण्याचं सुद्धा काम करतं. येतं लक्षात. तरी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलं, कळालं असेल ना तुम्हाला मोड 1 मोड 2. सो राईट डाऊन.